पुण्याची टीम पण आलेली आहे. कुलभूषण आमचे डॉक्टर कुलभूषण शितोळे साहेब इथे आलेले आहेत. चेंडू द्या. आजचे जे संघ खेळणार आहेत, पनवेल युवा युनायटेड, त्यानंतर ॲपेक्स NMI वॉरियर्स, अहिल्यानगर वॉरियर्स, ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर, कल्याण डॉक्टर्स म्हणजे दोस्ती युनायटेड मुंबई, माऊली क्रिकेट क्लब बुलढाणा, नांदेड ॲव्हेंजर्स, पद्मालया पुणे, पनवेल युवा युनायटेड, रायगड राजे आणि युनिटी 11 पुणे असे 10 संघ आज या 2 दिवस रात्रींमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. तिकडे गुरुकुललाही स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि इकडेही सुरुवात झाली. आजचा हा उद्घाटन सोहळा आदरणीय डॉक्टर संदीप जोशी साहेबांच्या शुभहस्ते पार पडला. आदरणीय आमचे राजन बागडे सर, त्याचप्रमाणे आदरणीय साजवान सर, डॉक्टर संजय कुरंगळे, ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहे. पॉवर प्ले 2 षटकांचा असणार आहे. 8 षटकांचे हे सामने. 8 षटकांच्या सामन्यांमध्ये 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत. याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. 2 ओव्हर पॉवर प्ले, 8 ओव्हरची मॅच. गेल्या 2 वर्षांमध्ये पुणे संघानं आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं फिटमॉस पुणे संघ ठरला होता या DPLचा चॅम्पियन. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज निलेश साळुंकेनं पटकावलेली रायगड स्पार्टनच्या. मॅन ऑफ द मॅच जी फायनल झाली त्यामध्ये डॉक्टर प्रणव भाटकरांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला. फायटर ऑफ द मॅच राहिलेले जीतू पावरा, बेस्ट फिल्डर कृष्णा कडके नवी मुंबई इंडियन्सचे. त्यानंतर बेस्ट बॉलर रोहित कदम रायगड स्पार्टनचे आणि बेस्ट बॅट्समन अविनाश गावडे यांनी तो सन्मान पटकावलेला. दोन्ही टीमचे 12th मॅन आलेले आहेत आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे आलेली नाही अजून. Star.in लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट घर बसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतो. आमच्या संदीप सरांनी सांगितलं की रोज या डॉक्टरना आम्ही प्रेशरमध्ये बघतो, टेन्शनमध्ये बघतो किंवा पेशंट कसा बरा होईल या चिंतेमध्ये आम्ही नेहमी बघत असतो. सकाळी सकाळी म्हणजे उठल्यानंतर 7 वाजता ICUची फेरी, त्याच्यानंतर वॉर्डची फेरी, त्यामध्ये पेशंट आणि पेशंट दिसतात. मात्र आज हे चित्र नाही आहे. आज चित्र आहे ते खेळायचं, बागडायचं, आपल्या चेहऱ्यावर हसू आणायचं. आणि आजचा त्यांचा स्माइलिंग फेज आमच्या संदीप सरांना खूप आवडलेला आहे. आणि निश्चितच गेली 3 वर्षे हे 2 दिवस ही डॉक्टर मंडळी आहे ना, ती संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेत आलेली आपण पाहिलेली आहे. आणि त्यामुळे आजही या डॉक्टर्स प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये ही सगळी डॉक्टर मंडळी इथे आलेली आपण पाहतोय. अहिल्यानगर वॉरियर्स, त्यानंतर ॲपेक्स NMI वॉरियर्स, ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर, दोस्ती युनायटेड मुंबई, माऊली क्रिकेट क्लब बुलढाणा, मराठवाडा, नांदेड ॲव्हेंजर्स ही मराठवाड्याची टीम आहे. त्यानंतर पद्मालया पुणे एक स्ट्रॉंग टीम आहे पुण्याची, पनवेल युवा युनायटेड, त्यानंतर रायगड राजे आणि युनिटी 11 पुणे. पिंपरी चिंचवडचे बरेचसे खेळाडू या संघामध्ये आहेत. अशा या 10 टीम एकूण खेळणार आहेत. आज या मैदानावर डे नाईटचा फॉर्मॅट वापरण्यात येईल. NISMच्या तिकडे गुरुकुलला पण मॅचेस चालू आहेत. गुरुकुलला 5 मॅचेस होणार आहेत आज. आणि
बाकीच्या सगळ्या मॅचेस आज इथे होत आहेत आणि उद्या असणार आहे 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. वळूया मैदानावर जिथे पनवेल युवा युनायटेड विरुद्ध ॲपेक्स NMI वॉरियर्स हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली आहे ती कृष्णा कडके सरांनी, म्हणजे ॲपेक्स NMI वॉरियर्स या संघानं नवी मुंबई इंडियन्स या संघानं, आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. पनवेल युवा युनायटेडचे सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. पनवेल युवा युनायटेड अनिकेत आणि मयूर. सलामीला आले ते अनिकेत. हो, अनिकेतनं हा चेंडू पहिलाच तटवलाय. मिड विकेट मध्ये मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 8 षटकांचे हे सामने आहेत आणि अनिकेत भोईरनं पहिली धाव धावून काढलेली आहे. अनिकेत भोईरनं 1 धाव काढली, स्वतःचं खातं खोललेलं आहे. त्याच्याबरोबर पनवेल युवा युनायटेडचं खातं खोललेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती बिनबाद 1च्या घरात. सुंदर असं मैदान, सुसज्ज असं मैदान, हिरवगार असं हे NISMचं मैदान आपण पाहतोय. दुसरा चेंडू, कडक प्रहार, जबरदस्त स्ट्रोक, मात्र झेल आणि आनंदोत्सव साजरा केला जातोय. पहिलीच विकेट जाते आणि पहिलाच गडी गारद होतोय तो मयूर देशमाने. आणि भागवत कुरंगळे निरामे हॉस्पिटलचे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. MH43 BU 0601 म्हणजे 601 नंबरची जी कार आहे तिची विंडो उघडी आहे, बाहेर आहे, त्याची काच उघडी आहे. आणि जी मैदानात ज्यांनी आपल्या गाड्या आणलेल्या आहेत, मला असं वाटतं वॅगनार दिसते, ती कृपया आपण बाहेर घ्या. तिकडून सिक्युरिटीकडून आम्हाला कॉल आलेला आहे, प्लीज कुणी वाहनं आत आणू नका प्लीज, परवानगी शिवाय. पहिलाच सामना आहे हा, उद्घाटनाचा सामना. पहिला गडी बाद झालेला आहे मयूर देशमाने आणि अनिकेत भोईर अजून आहे. नांदगावचे अनिकेत भोईर, बाबूराव भोईर यांचे चिरंजीव, जे आमचे साहेब होते म्हणजे HOC कंपनीमध्ये बाबूराव भोईर, त्यांचे चिरंजीव आता इकडे कारनामा करतायत. बघूया. अनिकेत एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे, बरेचसे सामने त्यांनी जिंकून दिलेले आहेत संघाला. मात्र गौरव ठाकूर आलेला आहे ते 1 डाऊन पोझिशनला. हो 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 हो, जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू. महेश देशमुख सुंदर गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिलेली आहे. वेल एक्सपिरियन्स असे गोलंदाज आहेत ते महेश देशमुख. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. समोर आहे गौरव ठाकूरनं आता अजिबात घाई नाही केली, एक सिंगल काढली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. माहिती आहे त्यांना गौरव ठाकूर डेंजर आहे. मागच्या वर्षी पण यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला. लेदर चांगलं खेळतात हे डॉक्टर, त्याच्याबरोबर टेनिसही चांगले खेळतात. दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली खेळी करणारे गौरव ठाकूर मात्र बाल बच गए असं म्हणायला काहीच हरकत नाही. 1 धाव मिळते, स्ट्राईक मिळतोय पुन्हा एकदा तो अनिकेत भोईरला. फुलटॉस चेंडू, अनिकेत भोईर कसा सोडेल? मिड विकेटच्या दिशेनं या टुर्नामेंट मधला पहिला चौकार ठोकतोय तो अनिकेत भोईर. क्या बात आहे. ठोकलाय आणि हा चेंडू पुन्हा कमबॅक केलंय ते गोलंदाज महेश देशमुख साहेबांनी कमबॅक केलंय आणि हा चेंडू जातोय निर्धाव. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोचलेली आहे 6. आदरणीय संदीप
जोशी साहेब पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत. संदीप जोशी साहेबांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण इथे आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण इथे दिलात. संदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आजचा हा उद्घाटन सोहळा पार पडला डॉक्टर संदीप जोशी सरांचा, आणि त्यांच्या समवेत आलेले आदरणीय सचिन गोरे साहेबांचाही आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया मॅचमध्ये पुन्हा एकदा. पहिलं षटक संपलेले आणि पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 6, फक्त 6 धावा. एक चौकार मारला तो अनिकेत भोईरनं. बाद झाला तो मयूर देशमाने, आणि गौरव ठाकूर 2 चेंडूमध्ये 1 धाव त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. कृष्णा कॅप्टन स्वतः कृष्णा आलेले आहेत. ओ धडक बसली, आलटी पलटी कोलांटी उडी मारायला लागली तिकडे, परंतु दुखापत काही झाली नाही. कॅप्टनला आता दुखापत मला असं वाटतं होणार नाही आहे ना. आणि कॅप्टन अगदी कडक आहेत. कॅप्टनचा फिटनेस चांगला आहे. कॅप्टन कृष्णा कडके यांनी 1 चेंडू टाकलाय, धाव दिले आतापर्यंत 1. स्ट्राईकमध्ये आहेत ते अनिकेत भोईर, रायटी नांदगाव. फुलटॉस चेंडू अनिकेत भोईरनं मारलाय, षटकार की झेल. हो, आणि हा उत्तुंग असा षटकार अनिकेत भोईरनं मारलेला आहे. क्या बात आहे. आता षटकार ठोकलाय, त्या अगोदर एक चौकार ठोकलेला. आता लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. फुल टॉस चेंडू जमिनीलगतचा फटका. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय. चेंडू उचलतोय तोपर्यंत डॉक्टर साहेब वेळ झालाय. 3 टप्पे पडून चेंडू येतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा या चेंडूवर मिळतात. अनिकेत भोईर या खेळतोय या 2 धावांनिशी. 13 वर गौरव ठाकूर खेळतायत 2 वर, आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर 15 झालेली आहे. ती पनवेल युवा युनायटेड डॉक्टर्स, महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचा आनंद आपण इथे घेतोय. आणि गोलंदाजी करतायत ते कृष्णा कडके, स्वतः कर्णधार. फुटवरचा वापर केला अनिकेतनं. मारलाय चेंडू मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, आणि या चेंडूवर एकच सिंगल रन मिळते. ऑन साइडला मॅक्झिमम स्ट्रोक अनिकेत भोईरनं खेळलेले आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्यांची. त्यांनी एक बाजू लावून धरली आहे. गौरव ठाकूर तसं सेन्सिबल खेळाडू आहेत, शांत चित्ताने खेळणारे खेळाडू आहेत. बॅट त्यांचा टान्स बघा, उभे राहण्याची स्टाईल बघा, गदा घेऊन उभे राहिल्यासारखे त्यांची स्टाईल आहे. रोहित शर्मा स्टाईल ते नेहमी फलंदाजी करत असतात. शांत चित्ताने, अजिबात घाई नाही, गडबड नाही. जशी परिस्थिती आहे तशी फलंदाजी त्यांची आपण आत्तापर्यंत पाहिलेली आहे. हा चेंडू, ओहो बघा किती सेन्सिबल स्ट्रोक, आणि अकलेचा स्ट्रोक मारलाय. मिड विकेटला चेंडू फक्त दिशा दिली ती ठाकूर साहेबांनी. गौरव ठाकूर यांनी 2 धावा या चेंडूवर धावून काढलेल्या आहेत, आणि या 2 धावांनी धावफलक पोचतोय तो अपेक्स NMI वॉरियर संघाविरुद्ध पनवेल युवा युनायटेडचा 13. 18 मस्त फटका. शांत चित्ताने खेळतात. त्यांना माहिती आहे 8 ओव्हरची मॅच आहे. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये घाई गडबड करून चालणार नाही. आधी सेटल हो, गॅपमध्ये चेंडू मारू, आणि नंतर मग बघू काय करायचं ते करायचं. दुसरं षटक संपल्याचा निर्वाळा पंचांनी दिलेला आहे. पहिलं षटक महेश यांनी टाकलं, देशमुखांनी धावा दिल्या 6, आणि कृष्णा कडकेंच्या या चेंडूमध्ये धावा आल्या 13. एकूण धावसंख्या आहे 18. पद्मालया पुणे आणि ATM पालघर या दोन्ही संघाच्या संघनायकांना महत्त्वाची सूचना आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, तरी इनिंग ब्रेकमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. 19 झालाय. नाश्ता तिकडे सुरू आहे. कोण नाश्ता करायचा जर बाकी असेल तर आपण नाश्ता करून घ्या, कारण का 11:15 झालेले आहेत. थोड्या वेळात जेवण येईल. नाश्ता चुकू नका, आहे ना सर.
सकाळचा ब्रेकफास्ट करावा राजासारखा असं डॉक्टरच सांगतात. त्यामुळे सगळ्या डॉक्टर मंडळींनी पण तो नियम लागू आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तुषार कांबळे आलेले आहेत. तुषार कांबळे, डॉक्टर तुषार कांबळेंचा हा चेंडू कट केलाय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून मारलाय. क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे. गोलंदाजी चांगली आहे आणि या चेंडूवर मिळत आहेत त्या एक सिंगल. या सिंगलनं धावफलक वाढतोय, धावसंख्या पोचते आहे ती पनवेल युवा युनायटेडची 1-20. तुषार कांबळे एक होनहार गोलंदाज आहे. राईटा मोहरती विकेट गोलंदाजी करतोय. 10-12 पावलांचा रन अप आहे आणि हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. यष्टी रक्षकानं मात्र सुंदर अडवलाय हा चेंडू. पडले जडले अक्षरशः लोळले पण चेंडू काही त्यांनी सोडला नाही. निर्धाव चेंडू टाकतायत ते तुषार कांबळे. डॉक्टर तुषार कांबळे सेन्सिबल गोलंदाजी करतायत. तिखट मारा करण्याचा प्रयत्न करते. त्यांना माहिती आहे अगोदरच्या षटकामध्ये कृष्णा कडकेंच्या 13 धावा दिलेल्या, त्यामुळे कमबॅक करणं हे गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अतिशय बुद्धिमत्ता वापरून तुषार कांबळे गोलंदाजी करतायत. 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेत, एकच धाव त्यांनी दिलेली आहे. झालं काय, पहिल्या 2 षटकांमध्ये 2 खेळाडू बाहेर होते. आपण बघतो ॲक्शन रिप्लेमध्ये सुंदर अशी ॲक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडू वळवला जातोय. गाडी मैदानात आहे ती काढायची आणि एका गाडीची 601 नंबरच्या गाडीची काच उघडी आहे. बासष्ट 60 क्रमांकाची गाडी गेट समोर लावलेली आहे, तर ती कृपया आपण काढा, बाजूला लावा. आमचे मेजर साहेब इथे हे सांगण्यासाठी आलेले आहेत, त्यांचेही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. आहे ना पिंटू? तुषार कांबळे, तुषार कांबळे पुन्हा एकदा तयार. हा चेंडू तुषार कांबळ्याचा अनिकेतला सोडून दिला आणि पंचांनी सांगितलं बरोबर चेंडू आहे. वाईड मागत होते ते डॉक्टर अनिकेत भोईर, मात्र पंचांनी बरोबर डिसिजन दिलाय. 22-1 अशी परिस्थिती आपण बघतोय ती पनवेल युवा युनायटेड या संघाची. या ओव्हरमध्ये कमबॅक केलेलं आहे ते तुषार कांबळेंनी. शेवटचा चेंडू असावा या षटकातील हा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा मिळण्याची शक्यता आणि हो, हा सणसणीत असा चौकार मारला जातोय आणि हा चौकार मारतोय तो अनिकेत भोईर. सुंदर असा फटका सजवला गेला. फाईन लेगला एक चौकार मारला गेला. सुंदर असा चेंडू होता कांबळे साहेबांचा, तुषार डॉक्टर कांबळेंचा. मात्र बॅटच्या एजला हा चेंडू लागला आणि लकी चौकार मिळाला तो डॉक्टर अनिकेत भोईर यांना. अनिकेत भोईर एक यशस्वी इनिंग इथे खेळण्याचा प्रयत्न करतात. 1 षटकार त्यांनी ठोकलाय, 2 चौकार ठोकलेले आहेत आतापर्यंत आणि सुंदर अशी फलंदाजी करतायत. 20 धावांवर खेळतायत ते डॉक्टर अनिकेत भोईर. त्यांच्या साथीला आहेत ते गौरव ठाकूर. मयूर देशमुख बाद झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी अनिकेत भोईर आणि गौरव ठाकूर यांनी घेतलेली आहे. पाणी सुद्धा मैदानामध्ये एनर्जी ड्रिंक आणि पाणी पुरवलं जात आहे, जेणेकरून या फलंदाजांना फलंदाजी करताना कोणताही त्रास होऊ नये, कारण आता थोडीशी हिट पण वाढलेली आहे. प्रशांत गोलंदाजीसाठी आलेले आहेत. डॉक्टर प्रशांत, डॉक्टर प्रशांत तयार. हो, डॉक्टर प्रशांत यांनी ठाकूरांना, गौरव ठाकूर यांना थांबवलंय, अक्षरशः उभं ठेवलेलं आहे. खडे खडे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरलेला आहे, कारण आता मात्र गोलंदाजी प्रशांत सर, डॉक्टर प्रशांत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात.
प्रशांत जाधव फुल टॉस चेंडू ठाकूरांनी मारलाय. जबरदस्त गौरव ठाकूर यांचा सणसणीत षटकार. क्या बात आहे, अफलातून षटकार ठोकलाय तर डॉक्टर गौरव ठाकूरांनी. जशी त्यांची बॉडी आहे, जशी त्यांची हाईट आहे, जशी त्यांची मनगट आहे, तसाच फटका बघायला मिळाला. फुल टॉस चेंडू स्पीडमध्ये आलेला, मात्र मिड विकेट सीमारेषे पलीकडे लाजवाब असा हा षटकार ठोकलेला आहे तो गौरव ठाकूर यांनी. मस्त फलंदाजी, टायमिंगचा षटकार त्यांनी ठोकला आणि आपल्या संघाला उपयुक्त अशी फलंदाजी आता त्यांच्याकडून बघायला मिळते. स्टायलिश फटका होता, चेंडू आला तसा त्यांनी मिड विकेटला धाडला. आणि मी अगोदरच सांगितलेलं की गौरव ठाकूर हे जे फलंदाज आहेत ते नामवंत असे हे फलंदाज आहेत. कोणत्याही क्षणी ते रौद्र रूप धारण करू शकतात, कोणत्याही क्षणी षटकार चौकार मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. जेव्हा आले ना तेव्हा त्यांनी सिंगल डबल फक्त काढलेली आहे, सेटल झाले विकेटवर आणि आता षटकार ठोकायला सुरुवात करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. डॉक्टर प्रशांत जाधव सफल झाले आणि जोरदार अपील बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. गौरव ठाकूर बाद होत आहेत आणि आनंद साजरा करतायत ते प्रशांत जाधव. पनवेल युवा युनायटेड विरुद्ध ॲपेक्स NMI वॉरियर्सचा सामना आपण इथे पाहतोय. आमचे DJ मास्टर भोजने नवीन कॉलेज स्टुडंट आहेत आणि आत्ताचा म्हणजे खरं तर फेब्रुवारी महिना कॉलेज स्टुडंटसाठी चांगला. सगळे डे ना, रोज डे, व्हॅलेंटाईन डे, किस डे, हग डे. परंतु आता डॉक्टर्स डे, आज आपण डॉक्टरांचा दिवस आहे खऱ्या अर्थानं. सगळी डॉक्टर मंडळी या मैदानावर सुंदर असा खेळ करण्याचा प्रयत्न करते. गेली 3 वर्ष 3 सीझनमध्ये डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये सगळ्या डॉक्टरांनी खूप 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 एन्जॉय केलेलं आहे आणि आता याही सीझनमध्ये सीझन 3मध्ये या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये सगळेजण या प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. खरं तर सगळेजण वाट पाहत असतात या सीझनची, महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग कधी येणार, कारण ही स्टेट लेवल डॉक्टर टेनिस क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि ही स्पर्धा आज आणि उद्या या NISMच्या मैदानावर आणि गुरुकुलच्या मैदानावर आपण खेळताना पाहतोय. डॉक्टर यादव बाहेरून फलंदाजांना प्रॉम्प्टिंग करण्यात येते. अभिजित भाबड गेलेले आहे. डॉक्टर भाबड, बघूया डॉक्टर अभिजित काय करतायत. टॉल आहेत, हायटेड आहेत, असे डॉक्टर पाहिजेत. बघितल्या पेशंट बरा व्हायला पाहिजे. बघूया टॉल हायटेड काय करतायत. अभिजित, हो डॉक्टर अभिजित यांनी खणून काढला चेंडू. यॉर्कर होता, जमिनीलगतचा फटका, कार्पेटला चिरत जातोय हा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. वाह, मस्त क्षेत्ररक्षण. थ्रो पण चांगला होतोय. एक चांगलं स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. ते पनवेल युवा युनायटेड विरुद्ध ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स या 2 संघादरम्यान. अरुणेश शिंदे वर्सेस कृष्णा खडके असा हा सामना आपण पाहतोय. प्रशांत जाधव पुन्हा एकदा तयार समोर आहेत. ते स्टॉल हायटेड यांनी 2 धावा काढलेल्या आहेत. हो, हा यॉर्कर चेंडू, एक सिंगल काढली आहे, दुसरी घेतील का, धावलेले आहेत आणि 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. अभिजित भाबड आणि अनिकेत भोईर या जोडीनं. अनिकेतनं ठरवलेलं आहे की ज्या ज्या जेवढ्या धावा मिळतील तेवढ्या आपण गोळा करायच्या, त्याच आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. कारण या 8 षटकांचा हा फॉर्मॅट आहे, 8 षटकांचे हे सामने आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त धाव बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सुंदर चेंडू प्रशांत जाधव, सुंदर चेंडू, सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी त्यांनी केली आहे. अजिबात या ओव्हरमध्ये मला असं वाटतं 1 षटकार आला, पण बाकी त्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केलं. विकेट काढली ती गौरव ठाकूरांची, त्यानंतर 2-2चं समीकरण आलं आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 10. हां सांगा, बाहेरून सांगा ओरडून काय.
यस, बाहेरून सांगतायत. शर्यतीमध्ये नाही का आपण पराण्या टोचतो तसं बाहेरून प्रॉम्प्टिंग करतायत. कारण आपण जेव्हा खेळात असतो तेव्हा आपलं एवढं डोकं कधी कधी चालत नाही, परंतु जो बाहेरचा जो प्रेक्षक असतो किंवा बाहेरचे जे खेळाडू असतात, बाहेरचे जे कोच असतात, मेंटॉर असतात, मालक असतात किंवा त्या संघाचे हितचिंतक असतात, ते त्यांचं सगळं लक्ष असतं आणि त्यांना माहिती असतं की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. 2 बाद 36 लॉस ऑफ 2 विकेट्स अशी परिस्थिती आपण आता पाहतोय ती पनवेल युवा युनायटेड संघाची. अरुण शिंदेंनी बाईटमध्ये सांगितलं की आम्हाला जरी आम्ही टॉस हरलो परंतु जिंकलो असतो तरी पण आम्ही बॅटिंगच घेतली असती. डॉक्टर जैन आमचे या सगळ्या सेवेकरांच्यात आहेत. डॉक्टर प्रतीक लोहार काय काय हवंय काय काय नकोय या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. आणि आता मला असं वाटतं नाश्त्याला गेलेले आहेत. 2-3 तरी 4-5 तरी इडल्या खातील ते. उपमा आहे का? 2-3 प्लेट तरी लागतील. चला, गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रशांत आलेले आहेत. ओ प्रशांत, महेश देशमुख परत आले आहेत. महेश देशमुखांनी त्या एंडनी पहिलं षटक मला असं वाटतं टाकलेलं. पहिलं षटक फक्त 6 धावा दिलेल्या, परंतु आता त्यांनी एंड बदलला आहे. हे का केलं हे त्यांचं कर्णधार किंवा तेच कदाचित सांगतील. कारण त्या एंडनं सुंदर गोलंदाजी झाली होती. 6च फक्त धावा त्यांच्या त्या षटकामध्ये गेलेल्या. आता या एंडमधून त्यांनी सुरुवात चांगली केली आहे, परंतु समोर आहेत ते डॉक्टर अभिजितनं हाही चेंडू सुंदर टाकलाय. क्या बात आहे. डॉक्टर महेश देशमुख, अफलातून गोलंदाजी महेश देशमुख करतायत. वेल एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन अतिशय सुंदर अशी गोलंदाजी डॉक्टर महेश देशमुख या एंडमधून करतायत. NISM एंडमधून हा चेंडू ओव्हर पिच होता, मिड विकेटमध्ये मारला. क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, चेंडू फेकला जातोय. तोपर्यंत फक्त एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. वाखाणण्याजोगी अशी गोलंदाजी डॉक्टर महेश देशमुखांनी आतापर्यंत केलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी, टप्प्यावर नियंत्रण आहे त्यांचं, वेगावर नियंत्रण आहे आणि अफलातून गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी आहे, मस्त गोलंदाजी आहे. डॉक्टर महेश देशमुख मला असं वाटतं पॅव्हेलियन मधूनच त्यांनी डोक्यामध्ये घेऊनच आलेले आहेत की असाच चेंडू आपल्याला टाकायचा आहे. परिस्थितीनुसार चेंडू टाकतायत, मात्र फलंदाजांना काय ते चेंडू मारता येत नाही आहेत. आणि व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये, स्पीड नाही आहे परंतु टर्न त्यांचा चांगला आहे, टप्पा बरोबर आहे. हो, जबरदस्त प्रहार, कडक प्रहार आणि मस्त उत्तर दिलंय डॉक्टर अनिकेत भोईर यांनी. उत्तुंग असा षटकार ठोकून. क्या बात आहे अनिकेत. अनिकेत तयारच होता, पुढे सरसावला आणि टप्पा जसा बघितला त्याच्या आला बरोबर आवाक्यात चेंडू आणि त्यांनी कार्यक्रम केला. सरळ चेंडू धाडला सीमारेषेपलीकडे 4 धावांसाठी. दोन्ही फलंदाज आता सेटल झालेत. अभिजित बाबड जे आतापर्यंत सिंगल डबलवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, मात्र अनिकेत भोईर जो सलामीला आलेला आहे, सहवाग स्टाईलनं, रोहित शर्मा स्टाईलनं तो खेळतोय, हाणामारी करतोय. दोन्ही बाजूंना त्यांनी फटकेबाजी केलेली. 31 धावांवर अनिकेत भोईर खेळतायत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती पनवेल युवा युनायटेडची 2 बाद 48. स्टार डॉट इन लाईव्हच्या
माध्यमातून आपण थेट घरबसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतो. आणि आमचे डॉक्टर संजय कुरंगळे तिकडे गेलेले आहेत, जिथे आपण आता नवीन कॅमेरा लावलेला आहे, रिॲक्शन कॅमेरा तिथे लावलेला आहे. डॉक्टर संजय कुरंगळे स्वतः गेलेले आहेत. हाय डेफिनेशन सगळे कॅमेरे इथे स्टार डॉट इन लाईव्हनं विशाल बाबर आणि निखिल बाबर यांनी लावलेले आहेत. वा, गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन, नवीन गोलंदाज भूपेश चिकणे, डॉक्टर भूपेश चिकणे आलेले आहेत. डॉक्टर मकरंद आमचे इथे 12th मॅन बसलेले आहेत. इम्पॅक्ट प्लेअर डॉक्टर मकरंद. ओ हो 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 हो, मस्त मस्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे. डॉक्टर अभिजित यांनी आता लगातार 4 चेंडू मेडन घालवलेले आहेत. त्यांचं जर आपण बघितलं विश्लेषण अभिजित बाबड सरांचं, तर आतापर्यंत त्यांनी चेंडू खेळलेले आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये धावा आहेत त्या फक्त 3. मला असं वाटतं कॅप्टन इकडून सांगतायत स्ट्राईक मॅक्झिमम अनिकेत भोईरना द्या, जेणेकरून धावा येतील. परंतु बघूया, अभिजित पण काही कमी नाही आहेत. अभिजितनं मारलाय, क्या बात आहे अभिजित, दाखवून दिलंय त्यांनी. हाही चेंडू मिड विकेट सीमारेषे पलीकडे अभिजित बाबड यांचा उत्तुंग षटकार. त्यांनी एक षटकार ठोकला. ओव्हरपिच चेंडू होता. या ओव्हरपिच चेंडू परतच्या रीच पर्यंत गेले आणि घुटना टेक आणि चौकार देख. बघा, षटकार देख, मस्त षटकार ठोकला तो डॉक्टर अभिजित यांनी. या षटकाराने आता दिलासा मला असं वाटतं आलेला आहे. तर पनवेल युवा युनायटेडच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. गोलंदाज भूपेंद्र चिकणे, भूपेश चिकणे, हा ही चेंडू भिरकावलाय. हो, काय फिल्डिंगचा एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट्स, मात्र यश नाही मिळालं. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार लागलेला आहे. काय फटका मारला, आला तसा टायमिंगचा फटका, लोअर फुलटॉस होता. आणि काय एफर्ट्स बघा फिल्डिंगचे, अफलातून एफर्ट्स, पडले झडले अक्षरशः लोळले, परंतु चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. मस्त क्रिकेट, एक स्टँडर्ड क्रिकेट. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचा आपण सगळेजण आनंद घेतोय. हा चेंडू भूपेश यांचा, हो, ऑफ स्टंपच्या बाहेर. मस्त कमबॅक, चांगली ठसन चालली आहे, मस्त ठसन. कधी या बाजूनं, कधी त्या बाजूनं, कधी पनवेल युवा युनायटेड सरस ठरतायत, तर कधी ॲपेक्स NMI वॉरियर सरस ठरताना आपण इथे पाहतोय. अजूनही जर एखाद षटकार आला तर थोडंसं मला असं वाटतं दिलासा मिळेल ते पनवेल युवा युनायटेडच्या पाठीराख्यांना. परंतु बघूया काय होतंय. नाही षटकार देणार. गोलंदाज हुशार आहे भूपेश, भूपेशनं ओळखलंय यांना ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर यांना लाईन आणि लेंथ यांची ठेवायची, आणि तशीच लाईन आणि लेंथ त्यांनी ठेवलेली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली पण राहतोय. हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते भूपेश यांच्या गोलंदाजीचं. पालघरची आमची टीम इथे आलेली आहे. पालघर, यस ATM यस, ATM पालघर यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघरचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एका वर्षाने सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. हां, एका वर्षाच्या गॅपनी बरोबर याच महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगला. तरी सगळ्या वापीकरांचं मनापासून पालघरकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनायक हॉस्पिटलला शुभेच्छा. 6 षटकं झालेली आहेत, 6 षटकं संपलेत. आणि डॉक्टर अभिजित बाबड रिटायर्ड झालेले आहेत. त्यांना दिलेला रोल मला असं वाटतं संपलेला दिसतोय आणि त्यांना परत बोलावण्यात आलेलं आहे. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर एकूण धावसंख्या झालेली आहे पनवेल युवा युनायटेडची 59. या मॅचचा आनंद घेण्यासाठी मिसेस डॉक्टर कुरंगळेही आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या मुली वेदश्री कुरंगळे, मीरा कुरंगळे आणि प्रसाद बसणकर आणि अपूर्वा बसणकर याही मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर कुरंगळे साहेबांचे मेहुणे
प्रसाद बसणकर आलेले आहेत आणि अपूर्वा बसणकर मॅडम ही आलेले आहेत. त्यांचंही आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. मीरा कुरंगळे, वेदश्री कुरंगळे या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि डॉक्टर्स प्रीमियर लीग म्हटलं की आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं असतं. आमचे ओझा सरही इथे आहेत. त्यानंतर त्यांचं आपण हिंदी समालोचन ऐकणार आहोत. आमचे समीर राणे हे मराठीचं समालोचन ऐकतील. आणि तिकडे गुरुकुलवर मला असं वाटतं अंकित मालुसरे आणि आमचे महागुरु संतोष चौधरी हे तिकडे कॉमेंट्रीसाठी आहेत. निशांत माळी पंचांचं काम पाहण्यासाठी गेलेत. आमचे रोहित गाताडे इथे आहेत आणि स्कोरर म्हणून आहेत. आणि इजाज महारूफ आणि संदीप जोशी हे पंचांचं काम पाहत आहेत. गोलंदाज तयार. तुषार कांबळेचा हा चेंडू, वॉट अ स्ट्रोक, वा, मात्र सेफ लँडिंग झालेली आहे. चेंडूचे पॉइंट, डीप पॉइंटमध्ये हा चेंडू गेलेला आहे. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेत. अरुणेश शिंदे या फलंदाजानं, अरुणेश शिंदेनं स्वतःचं खातं खोललेलं आहे आणि पनवेल युवा युनायटेडला पोहोचवलेलं आहे. ते 2 बाद 61च्या घरामध्ये. 2 बाद 61 एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ती पनवेल युवा युनायटेडची. शॉर्ट पिच चेंडू, जोरदार अपील बॅटची कडा घेऊन चेंडू गेला आणि जोरदार जल्लोष. फलंदाज बाद होत आहेत अरुणेश शिंदे. वन रनला अजून एक विकेट पडली जाते. ती अपेक्स पनवेल युवा युनायटेडची. पनवेल युवा युनायटेड नवीन फलंदाज मैदानात जातोय. प्रदीप विघ्ने मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. परंतु एक बाजू अनिकेत भोईरनं लावून धरलेली आहे. प्रदीप विघ्ने जात आहेत मैदानाच्या दिशेनं आणि प्रदीप विघ्ने त्यांची जर कॉलर बघितली आपण टी शर्टची तर खिलाडी चित्रपट आलेला सगळ्यांना आठवत असेल आहे ना सर. त्या चित्रपटामध्ये अक्षय कुमारनं ही स्टाईल मला असं वाटतं सगळीकडे प्रसिद्ध केली. आम्ही तेव्हा कॉलेजला होतो, सगळेजण अशीच कॉलर ठेवायचे आणि टेलर त्यावेळेला इमेज टेलर, त्यानंतर इरॉस टेलर ही सगळी मंडळी पनवेलमध्ये असे शर्ट शिवायचे आणि त्यावेळेला रेडीमेड शर्टपेक्षा अशा या शर्ट्सचा बोलबाला होता. विकेट कीपरनं झेल टिपलेला आहे आणि प्रदीप विघ्ने आउट. ठेवर आहेत. लगातार 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत आणि जर का तुषार कांबळेनं हॅट्रिक घेतली तर या स्पर्धेमधला पहिला हॅट्रिकचा मान डॉक्टर तुषार कांबळेंना मिळणार आहे. बघूया, तुषार कांबळे तयार आहेत, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. हो, हा शॉर्ट पिच चेंडू आणि हा कट केला चेंडू, बचावात्मक पवित्रा घेतला फलंदाजांना. हॅट्रिक नाही दिली ती प्रवीण पिसेंनी 1 धाव काढली आणि एका धावेनं धावफलक नेऊन पोहोचवलेला आहे तो 62च्या घरामध्ये. 61 थोडासा नेल्सन आकडा ठरलेला आहे तो पनवेल युवा युनायटेडला. 61 धावांवर 2 विकेट गेल्या.
आणि आता तो 62 वर जाऊन पोहोचलेला आहे. डॉक्टर संजय कुरंगळे, इकडे डॉक्टर प्रतीक, डॉक्टर जैन आयोजनामध्ये गुंतलेले आहेत. आयोजन म्हणजे काय साधं काम, खायचं काम नाही आहे. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीगचा आपण सगळेजण आनंद घेतोय आणि गोलंदाजीसाठी आहेत तुषार कांबळे. हो, ताणून ताणून मारायचा होता. डॉक्टर अनिकेत भोईर यांना वाईडचा इशारा पंचांनी दिलाय. पहिलीच वाईड, मला असं वाटतं या स्पर्धेमधली पहिली वाईड. हा पण मान म्हणायचा की काय म्हणायचं कोणास ठाऊक, परंतु हा पहिला वाईड देवाला दिलेला आहे. पहिला वाईड तो गोलंदाज तुषार कांबळेंनी. तुषार कांबळे फुल टॉस चेंडू, स्लोवर डिलिव्हरी मस्त चेंडू टाकला, फसवा चेंडू टाकला तो गोलंदाज तुषार कांबळेंनी. डॉक्टर अनिकेत भोईंना त्यांनी ओळखलं की हा पुढे आलाय, आता मारतोय, तर याला स्लो चेंडू टाकला. स्लोवर बघा कसं फसवलं, अक्षरशः फसवलं या चेंडूवर गोलंदाज तुषार कांबळेंनी डॉक्टर अनिकेत भोईर यांना. एक धाव मात्र त्यांनी धावून काढलेली आहे. ओ हा ही चेंडू, सुंदर चेंडू, व्हॉट अ बॉलिंग, मस्त गोलंदाजी, हे सुंदर षटक मला असं वाटतंय तुषार कांबळेंचं पडलेलं आहे. एक वाईडचा जर अपवाद आपण जर बघितला तर बाकीचे सगळे चेंडू त्यांनी चांगले टाकलेले आहेत. हे षटक संपलेलं आहे. 7 षटकं संपलेत आणि धावसंख्या आहे पनवेल युवा युनायटेडची 64. 4 बाद 64 आपण पाहताय महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग. यानंतरचा सामना आहे पद्मालया पुणे आणि एटीएम पालघर. पद्मालया पुणे आणि एटीएम पालघरच्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण इथे येऊन राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत प्लीज. पद्मालया पुणे आणि एटीएम पालघर, पालघरचे कॅप्टन इथे हजर आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. व्हॉट अ स्ट्रोक, मस्त मस्त फटका, शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, डेफ्थ ओव्हर आहे आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. भूपेश आलेले आहेत. भूपेश आपल्या कोट्यातील, आपलं स्पेलचं हे दुसरे षटक आणि त्यांची गोलंदाजीची स्टाईल थोडी वेगळी आहे. रनअप घेताना मस्त फटका सजवला. अनिकेत भोईरनं मारलाय चेंडू लॉंग ऑन, सीमा रेषेजवळ. काय फिल्डिंग, वा कॅप्टन, जबरदस्त फिल्डिंग, उंच उडी मारून हा चेंडू त्यांनी अडवला आहे. या चेंडूवर मिळाली आहेत एकूण 2 धावा. 2 धावांनी 4 बाद 68 अशी धावसंख्या पनवेल युवा युनायटेडची आपण इथे पाहतोय. पनवेल युवा युनायटेड विरुद्ध अपेक्स NMI नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स असा हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली ती कृष्णा खडकेंनी, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करते ती पनवेल युवा युनायटेड अरुणेश शिंदे साहेबांची टीम. गोलंदाज तयार पुन्हा एकदा भूपेश. अनिकेत वारंवार पुढे येतोय मागे जातोय, पुढे येतोय मागे जातोय, मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सुंदर फलंदाजी आज अनिकेत भोईरनं केलेली आहे. 36 वर खेळतोय. 19 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केलेली आहे. थोडेसे दमलेले दिसत आहेत, थोडेसे टायर्ड झालेत, कारण थोडासा उन्हाचा तडाखा आहे आणि रोज AC मध्ये राहायची सवय आहे, त्यामुळे थोडासा उन्हाचा तडाखा हा जाणवणारच. परंतु डेफ्थ ओव्हर आहे, 1-2 षटकार यायला पाहिजेत. प्रयत्न करतायत डॉक्टर अभिजित, मात्र झेल टिपला जातोय. कर्णधार कृष्णांनी झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय डॉक्टर अनिकेत भोईर. हे शेवटचं षटक तसं आपण बघितलं तर हाणामारीचं षटक असतं. षटकार चौकार बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण ठोकलेले आपण बघितलेले आहेत, परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये, या डेफ्थ ओव्हरमध्ये थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय आणि आलेले आहेत अजिंक्य, अजित तलवारच चालवावी लागणार आहे.
कलवार आहेत, परंतु तलवार चालवावी लागणार आहे. सपासप वार करावे लागतील तरच या मॅचमध्ये काहीतरी होईल, एक चेसेबल स्कोर होईल. कारण 68 म्हणजे 8 षटकांच्या सामन्यामध्ये तेवढी धावसंख्या नाही आहे. थोडंसं अजून 10-1 धावा मला असं वाटतं यायला पाहिजे त्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये. बघूया गोलंदाज काय करतायत. भूपेश गोलंदाज डॉक्टर भूपेश यांनी मात्र सुंदर षटक टाकलेलं आहे. शेवटचं डेप्थ ओव्हर 8 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि लेफ्टी बॅट्समन आलेले आहेत ते अजित कलवार 8व्या क्रमांकावर आलेत. त्यांच्यासाठी आता सगळे धाबे दणाणलेत. सीमारेषेजवळ मॅक्झिमम क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. फक्त 4 खेळाडू सर्कलच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकीचे सगळे सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत ते अजित कलवारांसाठी. लेफ्टीसाठी हे मैदान तसं चांगलं आहे, बेनिफिशियल आहे. आणि मारलाय लेफ्टीनं, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त टोला आणला कलवारांनी आणि अजित यांचा हा सणसणीत असा चौकार. नितीन गुरव सर, व्हाईट लोटसचे नितीन गुरव सर यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. पहिला सामना आपण बघितला जो सुरू आहे, पनवेल युवा युनायटेड विरुद्ध ॲपेक्स NMI वॉरियर्स. नाणेफेक जिंकली ती ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स संघानं आणि निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजी करताना पनवेल युवा युनायटेडनी धावा केलेल्या 72, जिंकण्यासाठी 73 धावांचं टार्गेट आहे. आमचे नितीन गुरव सर इथे आहेत आणि विदेश राऊत सर व्हाईट लोटस इंटरनॅशनलचे, त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. टॉस
दोन्ही संघादरम्यान होणार आहेत. इथे कुलभूषण शितोळे सर आणि नवनाथ साळुंके सर आहेत. कोण टॉस मागतोय? येस, शितोळे साहेब चॅम्पियन 2 वर्ष ठरलेले आहेत ते, त्यांचाच अधिकार आपण समजूया. येस, हेड हेड मागितलाय आणि टेल आलेला आहे. सर तुमचं शितोळे सर चॅम्पियन गेली 2 वर्षे आहेत आणि या स्पर्धेमध्ये खेळतात. एक स्ट्रॉंग टीम तुमच्या समोर आहे ना? पहिल्या वर्षी आम्ही दोघेच फायनलिस्ट होतो आणि खूप नावाजलेले संघ. आम्ही जवळजवळ 15-17 वर्षांपासून एकत्र खेळतो, त्यामुळे एकमेकांबद्दल म्युच्युअल रिस्पेक्ट कायमचा राहील. कारण एक जबरदस्त लेदर क्रिकेट असून द्या, टेनिस क्रिकेट असून द्या, एक उत्कृष्ट असे महाराष्ट्रात खेळणारे खेळाडू पद्मालय या संघात खेळतात असं आहे. येस, नक्कीच. परंतु ही जी डॉक्टर प्रीमियर लीग आहे, दरवर्षी आम्हाला तर उत्सुकता असते. तुमची उत्सुकता किती असते? खूप होती सर. 2 वर्ष खूप मिस केलं. आता जसं मी सांगितलं ना, 2006-07 पासून मी मेडिको क्रिकेट खेळतोय, ओपन क्रिकेट खेळतोय, पण असं आयोजन आणि एवढी मोठी बक्षीस असणारी कोणतीही टुर्नामेंट नसते. त्यामुळे या टुर्नामेंटला आम्ही 2 वर्ष खूप मिस केलं आणि महत्त्वाचं सर, तुमच्या समालोचनालाही खूप मिस केलं मी. नक्कीच, आल्या आल्या तुम्ही तोच प्रश्न विचारतात. धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला. टॉस जिंकलात, काय घेणार? सर पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदाच ग्राउंडवर आले, थोडा ग्राउंडचा अंदाज यायला, थोडीशी खेळाडू आहेत, खेळाडूंची बॉडी थोडीशी उघडण्यासाठी आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहोत. समोरची टीम स्ट्रॉंग आहे, काय टार्गेट तुम्ही सेट कराल त्यांना की या टार्गेटपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न करू? सर खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यांच्या बॅटिंग लाईनअपला रोखण्यासाठी 70-80 रनमध्ये आम्ही रोखू शकू असा प्रयत्न नक्की करू. नक्कीच, हा प्रयत्न तुमचा असणार आहे. तुमचं अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. इथे सर आपण जर टॉस इथे हरलेला आहात आणि जर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? नाही, आमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही बॅटिंग करण्याचाच निर्णय घेणार होतो. त्याच्यामुळे टॉस आम्ही जिंकलो काय ते जिंकलं काय जवळपास सेमच झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांच्या टीमला खूप जुनं ओळखतो, खूप अतिशय चांगलं आमची मैत्री आहे दोघांची. आम्ही बऱ्याचदा एकत्रही खेळलो आहे. आता यावर्षी आमचे काही प्लेयर त्यांच्याकडे, त्यांचे काही प्लेयर आमच्याकडे असं आहे, पण अतिशय उत्तम अशी मॅच होईल आणि त्यांच्या टीमलाही खूप खूप शुभेच्छा आमच्या. नाही, खरं तर आता त्यांनी सांगितलं त्यांनाही उत्सुकता असते आयोजनाची, तर या DPL बद्दल काय म्हणाल? 2 वर्ष झाले संजय सरांना फोन करून करून आम्ही खूप वैताग देतोय. तुम्ही कधी घेताय टुर्नामेंट असा आमचा फोन असतो. दर आठवड्याला आम्ही फोन करतो. आणि आता तर मी रसायनी लायन्स टीममधनं लेदर बॉल क्रिकेट खेळतो, त्याच्यामुळे जवळपास दर रविवारी आम्ही भेटतो. त्यावेळेस आम्ही त्यांचं डोकं खात असतो, कधी घेतोयस तू टुर्नामेंट, पटकन सांग. नक्कीच, जर तुम्ही एवढ्या लांबून लांबून येत आहेत त्याबद्दल म्हणूनच या आमच्या टुर्नामेंट इथे यशस्वी होत आहे. अजून आपण काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? अतिशय सुंदर अशी स्पर्धा. पूर्ण भारतातल्यापेक्षा भारतातली डॉक्टरांस करता असणारी सगळ्यात मोठं टेनिस DPL अशी या स्पर्धेची ख्याती आहे. आणि तसं ते आयोजन नियोजन दरवर्षी किंवा ज्यावेळेस ते ऑर्गनाईज करतात ते बघायला मिळतं. सगळ्यांशी अतिशय रिस्पेक्टने वागतात, सगळ्यांना रिस्पेक्ट देतात. त्यामुळे या स्पर्धेला येण्याची खूप आतुरता आम्हाला असते. म्हणून आम्ही त्यांना फोन करत होतो की तुम्ही स्पर्धा कधी घेताय. आणि ज्या दिवशी संजय सरांचा मेसेज आला ग्रुपवर की अशी अशी आपण स्पर्धा घेतोय, म्हटलं पहिलं माझी टीम कन्फर्म करा, मी येणार. नक्कीच, तुमच्या टीमचे स्ट्रॉंग पॉईंट काय? कोण बॅट्समन चांगला आज त्याच्यावर भरोसा असेल? बॉलर एक नाही आहे तसं, सगळेच बॅट्समन चांगले आहेत. आमच्याकडे 11चे 11 बॅट्समन आहेत, 11चे 11 बॉलिंगही करू शकतात असे आहे. बॅलन्स टीम बनवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. बघूयात, समोरची टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर अविनाश गावडे आमचे एक्स कॅप्टन, त्याच्यानंतर दीपक निकम, त्याच्यानंतर प्रणव, चेतन चौधरी, सूरज मासाळ, हे खूप चांगले चांगले बॅट्समन, बॉलर असे ऑलराऊंडर त्यांची टीम आहे. त्यामुळे त्यांनाही ऑल द बेस्ट. 2 वर्ष चॅम्पियन राहिलेला आहात, तो आनंद तर आहेच, पण ती जबाबदारी पण खूप मोठी आहे.
प्रयत्न करू आमचं नाव टिकवण्याचा सर. नक्कीच. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. आणि दोन्ही टीमना बेस्ट ऑफ लक देतो. नाणेफेक जिंकली आहे ती वापीनं आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पद्मालया पुणे आणि ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघरचा सामना आपण पाहणार आहोत. यानंतर नाणेफेक जिंकली आहे ती नवनाथ सोनकाळे साहेबांनी आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सबसे पहले मैं अपने स्वर्गीय पिताजी, दादा दादी, माताजी, हमारे गणेश जी और महाराष्ट्र ही नहीं पूरी दुनिया के आराध्य देवत हिंदवी स्वराज्य के संस्थापक वीर छत्रपति शिवाजी महाराज जी, उनके चरणों में वंदन करते हुए, नमन करते हुए, गुड मॉर्निंग, नमस्कार, जय श्री कृष्णा, जय श्री राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. दोस्तों, मैं लोकेंद्र ओझा आप सभी लोगों का महाराष्ट्र DPL सीजन 3 में तहे दिल से स्वागत करता हूं. और परसों ही हमारे महाराष्ट्र का सबसे बड़ा त्यौहार गुड़ी पाड़वा जो हुआ था, उसकी आप सभी को बहुत बहुत बधाई, शुभकामनाएं. और आज आपको ईद की बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं. दोस्तों, मैं लोकेंद्र ओझा एक बार फिर से आप सभी का स्वागत करता हूं. YouTube star.in पर आप इस लाइव मुकाबले को देख सकते हैं. और यहाँ पर 73 रनों का पीछा करने के लिए उतरी है टीम. और हमारे साथ स्कोरर की भूमिका में रोहित गाताडे जी हैं. कमेंट्री की भूमिका में श्री समीर राणे जी हैं. अंपायर की भूमिका में श्री एजाज महरूफ जी, श्री संदीप जोशी जी और DJ भोजने ब्रदर्स. और जिस तरीके से हमने इसके पहले देखा कि कई सारे डॉक्टर्स हैं, हमारे बुजुर्ग सीनियर्स डॉक्टर्स, जिनको कम से कम 30 से 40 वर्षों का अनुभव है, ऐसे ही हमारे कमेंट्री क्षेत्र में जिन्होंने अपना एक अलग मुकाम हासिल किया है, उनका अलग ऑरा है, उनका रुतबा है. और यहाँ पर ऐलान करते हुए अंपायर के लेट्स प्ले सेकंड इनिंग का आगाज यहाँ पर होता हुआ. और हमारे आदरणीय TK माली सर, गेंदबाज तैयार, पहली गेंद लेकर नितिन यहाँ पर तैयार होते हुए डिफेंड करना है 73 रनों का. डॉक्टर नितिन गेंदबाजी करने के लिए तैयार. और पहली फुल टॉस डिलीवरी, यहाँ पर शॉर्ट कवर के रीजन में मौका था पहली ही गेंद पर 1 रन हासिल करने का. तो जो इंटेंट है उनका 73 रनों को जो हासिल करना है, उसी इंटेंट के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए डॉक्टर राजन, जिन्होंने पहली गेंद पर पहला रन यहाँ पर निकाला था. और आज के जैसे क्लिनिक में पहला पेशेंट देखते हैं, दिन का बोहनी करते हैं, वैसे रनों की बोहनी करते हुए यहाँ पर डॉक्टर राजन. फील्डिंग देखेंगे, जो 2 फील्डर 30 यार्ड्स के बाहर हैं. वाइडिस लॉन्ग ऑफ, एक फील्डर 30 यार्ड्स के बाहर, दूसरा डीप मिड विकेट. ये 2 फील्डर 30 यार्ड्स के बाहर. अब थोड़ा चेंज किया गया है, लॉन्ग ऑन पर लाया गया और डीप मिड विकेट का थोड़ा सा और मैदान के बाईं तरफ. तो एक बार फिर से तैयार होते हुए गेंदबाज डॉक्टर नितिन. और इस मरतबा यहाँ पर घूमकर मारने का प्रयास था लॉन्ग लेग के रीजन में. यहाँ पर गेंद जाते हुए फील्डर मौजूद, 1 रन, दूसरा रन भी काफी तेजी के साथ मुकम्मल करते हुए दोनों बैटर अच्छी दौड़ लगाई. यहाँ पर 2 रन और एक मौका शायद यहाँ पर बन सकता था. उछाल लेने के बाद मिडल स्टंप से लेग स्टंप की तरफ ये गेंद जाते हुए मारना चाहते थे डीप स्क्वायर लेग की तरफ में, सही तरीके से कनेक्ट नहीं हो पाई, लेकिन 2 रन यहाँ पर निकलते हुए 3 रन पहुंचा हुआ ये आंकड़ा. जयेश पहली ही गेंद से ही अपने इंटेंट को जाहिर करते हुए. अब देखेंगे आप, जो फील्डर था डीप मिड विकेट को, उसको थोड़ा सा और मैदान के बाईं तरफ लाया गया है. और इस मरतबा घूमकर मारने का प्रयास था, लेग साइड की तरफ मारना चाहते थे पूरी तरीके से. और यहाँ पर उन्होंने पैरों पर गेंद डाली. जैसे ही देखा कि शफल कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर थी, पैरों पर डाला, कोई रूम नहीं मिला. यहाँ पर बल्ला घुमाया था लेग साइड की, और सही तरीके से कनेक्ट नहीं हो पाई. लेकिन लगातार हम देखेंगे हर गेंद के बाद फील्डिंग को, खास करके डीप मिड विकेट का फील्डर को यहाँ पर तैनात कराते हुए. और इस मरतबा एक्स्ट्रा कवर के रीजन में, और इसी के साथ ये आता हुआ दमदार, असरदार, दंदनाता DPL चौका.
फुलर लेंथ की डिलीवरी थी। 7 रन 4 गेंदों पर। एक बार फिर से उसी जाने वाईफाई डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में, इस बार सीमा रेखा पार। इट्स हाई एंड हैंडसम षटकार। गेंदबाज से डॉक्टर नितिन, बैटर डॉक्टर जयेश, और लॉफ्ट कर दिया एक्स्ट्रा कवर के रीजन में और बोला डॉक्टर नितिन 6 रन गिन। 6 रन यहां पर। और टोटल स्कोर की बात करेंगे 5 गेंदों पर 13 रन के साथ। और इस मर्तबा ऑफ स्टैम्प के बाहर थी, वाइड करार दी गई। डॉक्टर जयेश की सूझबूझ भरी क्रिकेट यहां पर देखने को मिली। एक बार उनका मन ललचा है कि चलो प्रहार करते हैं गेंद पर, लेकिन जैसे देखा ऑफ स्टंप के बाहर थी, जाने दिया उसको, कोई जोखिम नहीं उठाया। 1 रन के साथ में 14 रन यहां पर। पहला ही ओवर चल रहा है। इस मर्तबा एक बार फिर से मिड विकेट की तरफ मारने का प्रयास था। ये अच्छी वापसी अंतिम गेंद पर यहां पर देखने को मिली और कमाल की बल्लेबाजी देखने को मिली हमें। 1 ओवर के बाद 14 रन पीछा करते हुए 73 रनों का। अगले गेंदबाज डॉक्टर ईश्वर यहां पर गेंदबाजी करने के लिए आते हुए पहली गेंद का सामना करेंगे। और इस मर्तबा ये गेंद ऑफ स्टंप पर थी, हल्के से गली की तरफ निकालते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े थे दोनों बैटर। और यहां पर अगर हम बात करेंगे तो जो प्लानिंग है, जो स्ट्रेटेजी है यहां पर बैटिंग टीम की, तो उनमें अगर देखेंगे तो राजन का रोल जो है वो स्ट्राइक देना है ज्यादा से ज्यादा जयेश को, वो अभी तक से देखने को मिला। यहां पर एक बार फिर से ऑफ स्टंप पर यह गेंद थी, उसके बाद हल्का सा टर्न लेते हुए मिडल स्टंप पर पहले ही इरादे जाहिर कर चुके थे। डॉट गेंद यहां पर आते हुए तो डॉक्टर राजन का प्रयास है कि ज्यादा से ज्यादा डॉक्टर जयेश को स्ट्राइक दी जाए और जयेश जो है अपना काम यहां पर से बखूबी निभाते हुए, पिछले ओवर में हमने देखा था जो चौका और छक्का उन्होंने लगाया था, तो उसी तरह की बल्लेबाजी यहां पर करने का प्रयास करते हुए डॉक्टर जयेश। और इस मर्तबा कामयाबी पाते हुए लॉन्ग लेग के रीजन में फील्डर वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, 1 ही रन यहां पर मिलेगा। और डॉक्टर राजन वो 1 ही रन यहां पर लेना चाहते थे, जोखिम नहीं उठाना चाहते। जिस तरह की ड्रीम स्टार्ट उन्हें मिली है 1.3 ओवर के बाद 16 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 73 रनों का पीछा करते हुए, तो उसी हिसाब से अभी तक काफी अच्छी शुरुआत यहां पर देखने को मिली है। ये गुड लेंथ डिलीवरी, उछाल लेते हुए कट करना चाहते थे, स्क्वायर ऑफ द विकेट यहां पर बीट किया। उछाल की वजह से गेंद विकेट कीपर के पास जाते हुए पनवेल युवा यूनाइटेड हमारे ये डॉक्टरों की टीम है जहां पर 73 रनों का पीछा करते हुए अभी तक 16 रन बना चुकी। अच्छी गेंदबाजी यहां पर ईश्वर, अच्छी वापसी कराते हुए। इस बार आगे बढ़े थे, 1 कदम आगे बढ़े, ऑफ साइड की तरफ मारना चाहते थे, कॉट बिहाइंड की अपील वहां पर कर रहे थे और गेंद को सही तरीके से पढ़ नहीं पाए, रीड नहीं कर पाए गेंद विकेट कीपर के पास। और लगातार यहां पर हम देख रहे हैं कि एक और डॉट गेंद आती हुई और उसी के साथ स्कोर अभी भी 16 रन पर। तो दोस्तों ये बहुत ही खूबसूरत स्टेडियम NISM का क्रिकेट स्टेडियम, और पूरी तरीके से सूरज भगवान ने अपनी रोशनी को यहां पर पूरी तरीके से बिखेर दिया है। सुबह के लगभग 12:15 और टेम्परेचर इज अराउंड 34। और इस बार गति में परिवर्तन किया था, फ्लाइट डिलीवरी, गेंद जाती वाइड इस लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन पूरा किया। अच्छी फील्डिंग यहां पर,
कमाल की फील्डिंग करते हुए दूसरे रन की संभावनाओं को पूरी तरीके से समाप्त करते हुए एक ही रन, बेहतरीन ओवर यहां पर। 2 ओवर के बाद 17 रन। ईश्वर की जो है काफी अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिली डॉक्टर ईश्वर, उनके माध्यम से इस ओवर में सिर्फ 3 रन आए। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 3 रन के साथ अच्छी वापसी। महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 26 सीजन 3 के इस बेहतरीन भव्य क्रिकेट टूर्नामेंट में, और इस मरतबा लो फुल टॉस डिलीवरी थी, एक रन लेना चाहते थे गली की तरफ, नॉन स्ट्राइकर एंड पर मिस फील्ड डॉट गेंद यहां पर आती हुई। और इस बार अगर हम यहां पर गेंदबाजी देखेंगे, एपेक्स नई मुंबई की टीम, अगर इनके गेंदबाजी यूनिट की बात करें तो काफ़ी अच्छी गेंदबाजी उनकी यूनिट है। और इस बार पहली गेंद लो फुल टॉस डिलीवरी यहां पर डाली। और पिछला वर्ल्ड कप जो हिंदुस्तान ने जीता था मार्च फर्स्ट वीक में, उसमें ज़्यादातर जो है स्लो डिलीवरी का इस्तेमाल किया गया था, सबसे ज़्यादा इस वर्ल्ड कप में। इस मरतबा जड़ में डाली गई थी, गेंद को ड्राइव कर दिया ऑन द कारपेट, गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ के जानिब, मौका था 1 रन यहां पर हासिल करने का। तो यहां पर एक और रन जुड़ता हुआ तो हम देखेंगे पहले ओवर में जो 14 रन पड़े थे उसके बाद अच्छी वापसी कराई डॉक्टर ईश्वर ने, और उसी काम को आगे बढ़ाते हुए डॉक्टर मनोज यहां पर, और अभी तक उनकी गेंदबाजी का विश्लेषण देखेंगे, 2 गेंद 1 रन और कुछ अलग सा करने का प्रयास करते हुए एपेक्स नई मुंबई के डॉक्टर राजन और डॉक्टर जयेश की जोड़ी यहां पर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक डॉक्टर जयेश के पास अभी तक देखने को मिली है। और इस मरतबा रिवर्स स्विच करना चाहते थे, उछाल लेती हुई गेंद थी ये, गेंद का पीछा किया था लेकिन इसी के साथ डॉट गेंद यहां पर आती हुई अच्छी वापसी। गेंदबाजों की बात करेंगे, एपेक्स नई मुंबई के गेंदबाजों के पहला ओवर महंगा जरूर गिरा, लेकिन उसके बाद गेंदबाजों ने अभी तक पूरी तरीके से सटीकता के साथ, नियंत्रण के साथ, सही तरीके पर टप्पा गिराने के बाद अच्छी वापसी करी है। लेकिन ये दोनों कभी भी खतरनाक बैटर डॉक्टर जयेश और डॉक्टर राजन की ये बहुत ही डेंजरस जोड़ी। ओ इस बार गति में परिवर्तन किया था, ऑफ स्टंप की गेंद को लेग स्टंप की तरफ मारना चाहते थे यहां पर, और पूरी तरीके से बीट करते हुए। और जब हम देखेंगे महाराष्ट्र DPL सीजन 1 की शुरुआत हुई थी तो प्रेसिडेंट डॉक्टर रोहित कदम जी थे, उसके बाद संजय कुरांगले जी जिन्होंने अपना काम बखूबी निभाया, और डॉक्टर सालुंके जी इस बार के प्रेसिडेंट। और जड़ में डाली गई थी गेंद जाते हुए मिड विकेट के रीजन में, और 1 रन पूरा। क्या कमाल की फील्डिंग करते हुए यहां पर, बेहतरीन फील्डिंग, डाउन स्ट्राइक पर जब तक थ्रो पहुंचता 1 रन हासिल कर चुके थे। और डॉक्टर मयूर की कमाल की फील्डिंग, और इसके पहले भी हमने देखा था उनके पास गेंद गई थी तो 1 ही रन मिला था। काफी तेजी के साथ दौड़ पड़ते हैं गेंद की तरफ, लपक पड़ते हैं और दूसरे रनों की संभावनाओं को समाप्त कर देते हैं। इस मरतबा फुल टॉस डिलीवरी वहां पर कवर के रीजन से गेंद जाती हुई 1 रन, अच्छे फील्डिंग यहां पर, 1 और रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 20 रन। 3 ओवर के बाद 20 रन, कमाल की फील्डिंग यहां पर देखने को मिलते हुए, अपने दाईं ओर दौड़ लगाते हुए बेहतरीन अंदाज में गेंद को रोका। जमीनी फील्डिंग काफी कमाल की रही अभी तक एपेक्स नवी मुंबई की टीम। तो स्कोर की बात करेंगे 3 ओवर के बाद 20 रन पीछा करते हुए 73 रनों का। गेंदबाजी सुदास पाटिल, और इस बार जो है मिडल स्टॉपर गेंद थी, लॉफ्ट कर दिया, फील्डर वहां पर मौजूद डॉक्टर मयूर, कमाल की फील्डिंग। ये तीसरी बार है
जब उन्होंने दूसरे रन की संभावनाओं को समाप्त किया। वाइडिस लॉन्ग ऑन के रीजन में यह गेंद गई थी। ईश्वर दास का पिछला ओवर काफ़ी बेहतरीन रहा था, अच्छी वापसी कराई थी उन्होंने अपनी टीम को। तो पहले ओवर के बाद 14 थे, उसके बाद आए 3 रन और उसके बाद हमने देखा और 3 रन के साथ में फुल टॉस और बैटर ने बोला यस बॉस और फील्डर ने बोला थैंक यू बॉस। और इसी के साथ में डीप मिड विकेट के रीजन में डॉक्टर गौरव ने कैच पकड़ने का गौरवशाली इतिहास यहां पर बनाया। पहला विकेट यहां पर गिरता हुआ लो फुल टॉस पर और इसी के साथ पहले विकेट का पतन और डॉक्टर चलेंगे अपने वतन पवेलियन की ओर। इस बार गति में परिवर्तन किया था, लो फुल टॉस डिलीवरी थी, सही तरीके से कनेक्ट नहीं हो पाई, गेंद ऊंची बहुत ज्यादा गई, लंबाई कम पड़ गई। उसी के साथ में यहाँ पर पहले विकेट का पतन ईश्वर ने पहली सफलता यहाँ पर दिलाते हुए डॉक्टर ईश्वर और उन्होंने पहले विकेट का आशीर्वाद अपनी टीम को देते हुए यहाँ पर बड़ा विकेट निकाला। डॉक्टर जयेश आउट हुए जिन्होंने एक चौका और एक छक्का लगाया था पहले ओवर में, उसके बाद अच्छी वापसी करी है यहाँ पर एपेक्स नई मुंबई वॉरियर्स के गेंदबाजों ने। कमाल की गेंदबाजी देखने को मिली है आफ्टर सेकेंड ओवर के बाद बेहतरीन अंदाज में। और इस मल्तबा भी फुल टॉस डिलीवरी थी लेकिन ऊंचाई इस बार गेंद को नीचे ही रखी, गेंद जाती हुई उसी जानिब और डीप मिड विकेट के रीजन में एक रन आउट। ये अगर हम देखेंगे पिछले गेंद की तुलना में तो इस बार गेंद की जो फ्लाइट थी वो कम थी और जो बैटर ने जो मारा काफ़ी हाइटेड थी और यहाँ पर 2 टप्पा गेंदबाज ने कलेक्ट किया था। तो बहरहाल डॉक्टर विक्रांत यहाँ पर मैदान पर आते हुए अब डॉक्टर राजन जो कि काफ़ी देर से मैदान पर हैं, उन पर काफी सारा दारोमदार एक्स्ट्रा कवर के रीजन में कमाल की हिट, व्हाट अ हिट, बेहतरीन। यहां पर 5G की डबल रफ्तार से 10G की रफ्तार से गेंद जाते हुए 6 4 के घर पे और यहां पर डॉक्टर जयेश को आउट होने का गुस्सा डॉक्टर राजन निकालते हुए। और वाह, और इस मर्तबा एक बार फिर से कवर के ऊपर से मारना चाहते थे, फील्डर वहां पर तैनात था। उसी के साथ दूसरे विकेट की सफलता और बैटर डॉक्टर राजन को किया चलता।
तो यहाँ पर अच्छी वापसी कराई, लगातार ब्रेक थ्रू यहाँ पर हमें देखने को मिला। 2 बड़े हिट जरूर देखने को मिले, लेकिन उसके बाद 2 विकेट भी यहाँ पर हमें देखने को मिले। 4 ओवर 34 रन, अभी आधी मंजिल यहाँ पर हो चुकी है। अगर हम बात करेंगे टीम पनवेल युवा यूनाइटेड की, तो अगली 24 गेंदों पर 39 रन की ज़रूरत है इस मुकाबले में बड़ी जीत हासिल करने के लिए। और देखते हैं किस तरीके से यहाँ पर बनाते हैं, लेकिन डॉक्टर ईश्वर दास ने अच्छी वापसी कराई है। 2 बड़े हिट पड़े, लेकिन उसके बाद 2 महत्वपूर्ण ओपनर बैटर को उन्होंने पवेलियन की राह दिखाई। डॉक्टर राजन और डॉक्टर जयेश आउट होकर वापस आ चुके हैं डग आउट में। डॉक्टर पवन बोहिर अगले बैटर मैदान पर पहुंचते हुए, और बहुत सारा दारोमदार रहेगा डॉक्टर विक्रांत और डॉक्टर पवन, इन दोनों की जोड़ी पर। तो देखते हैं किस तरीके से ये इस पारी को आगे ले जाते हैं, और किस तरीके से जो मोमेंटम बड़ा था 2 बड़े हिट मारने के बाद, कैसे उसको आगे ले जाते हैं। तो दोस्तों, एक बार फिर से आप सभी का स्वागत है इस महाराष्ट्र के पवित्र पावन भूमि के रसायनी के बहुत ही खूबसूरत मैदान पर, जहां पर महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 26 सीजन 3 का यहां पर आगाज हो चुका है। और आज हमारे साथ पूरे लगभग 35 वर्षों से ज़्यादा क्रिकेट कमेंट्री का अनुभव रखने वाले आदरणीय श्री टी.के. माड़ी सर आज हमारे बीच में हैं। अपार अनुभव, और पूरे रायगढ़ या कहें महाराष्ट्र में ऐसा कोई भी बड़ा क्रिकेट टूर्नामेंट नहीं होता है जहां पर वो समालोचन के लिए नहीं जाते हैं। और हमारे संतोष चौधरी जी, और ये दोनों हमारे, अगर हम कहेंगे कि हमारे जो पिताजी जब क्रिकेट देखा करते थे, तो वो टाइम के ये दोनों ओपनर जिस तरीके से कमेंट्री किया करते थे, वो काफ़ी आज भी अगर हम उन दिनों को याद करते हैं तो काफ़ी सुखद दिन वो हमें याद होते हैं। जिस तरह सौरव गांगुली और सचिन तेंदुलकर ओपनिंग बैटर किया करते थे भारत के लिए, लगभग 6,500 रन ओपनिंग करते हुए बनाए थे, एक रिकॉर्ड था उनके नाम। वैसा ही रिकॉर्ड हमारे टी.के. माड़ी जी और चौधरी सर, इन दोनों के बीच में है। तो बहरहाल इस मुकाबले को आगे लिए चलते हैं। ये मुकाबला चल रहा है DPL सीजन 326 का, पनवेल युवा यूनाइटेड वर्सेस एपेक्स नवी मुंबई। 72 रन बनाए, 73 रनों का पीछा करते हैं पनवेल युवा यूनाइटेड। 4 ओवर में 34 रन बना चुके हैं, और अगली 4 ओवर में 39 रनों की जरूरत। और हम 24 गेंदे और 39 रन। तो देखते हैं किस तरीके से इस मोमेंटम को यहाँ पर आगे ले जाते हैं टीम पनवेल युवा यूनाइटेड। डॉक्टर मनोज पहली ही गेंद यहाँ पर डीप मिड विकेट के रीजन में आता हुआ, डीप स्क्वायर लेग के रीजन में आता हुआ दमदार चौका, DPL चौका। हमने मुन्ना भाई MBBS पिक्चर देखी थी जिसमें था तोहफा कबूल करो, तो स्क्वायर लेग के यहाँ पर हमारे फील्डर थे, उन्होंने भी तोहफा कबूल करो कहा, और गेंद 4 रनों के लिए जाती हुई। तो बहरहाल यहाँ पर हम देखेंगे कि अच्छी वापसी करने का प्रयास करते हुए पनवेल युवा यूनाइटेड, छोटी गेंद उछाल लेती हुई गेंद लॉन्ग लेग के रीजन, फाइन लेग के रीजन में जाती हुई, और इसी के साथ में बैक टू बैक दंदनाता चौका।
बहुत ही खूबसूरत क्रिकेट स्टेडियम, और रात को जब नाइट मुकाबले होंगे तो उस मैदान की शोभा और भी बढ़ जाएगी। ओ बैक टू बैक डॉट गेंद, और जिस तरीके से हमने देखा था स्टार्टिंग में 2 चौके आए बैक टू बैक, उसके बाद सिंगल, उसके बाद 2 बैक टू बैक डॉट बॉल। तो 4.5 ओवर के बाद 43 रन 2 विकेट के नुकसान पर। अब समीकरण गेंद की बात करेंगे, 19 गेंदों पर 30 रन, और निश्चित रूप से ये दोनों बैटर ज्यादा डिफरेंस नहीं चाहते हैं गेंद और बल्ले के बीच में, तो उसके बाद ये लगातार 2 डॉट गेंदे आ चुके, 43 रन 2 विकेट के नुकसान पर। और इस मर्तफा गेंद बल्ले में लगी, एक बार देखते हैं तोहफा देते हैं, और उसी के साथ में अपनी टीम को तोहफा दिया डीप स्क्वायर के रीजन में, कमाल का कैच पकड़ते हुए विकेट नंबर 3 गोइंग इन मंडप। और यहाँ पर अच्छा डीप स्वेले के रीजन में डॉक्टर दीपक ने बहुत अच्छा कैच लपकते हुए एक अच्छी सफलता अपनी टीम को यहाँ पर दिलाई है। MH46PB कार जो है पंक्चर है, तो जरा एक बार देख लीजिएगा। 4872 वो कार जो है पंक्चर है, एक बार प्लीज देख लीजिएगा। तो बहरहाल यहाँ पर डॉक्टर प्रतीक जी, माली सर, जैसे कोई नॉर्मल टूर्नामेंट होता है तो वहाँ पर कोई डॉक्टर होते हैं तो उनका नाम लिया जाता है कि ये हमारे डॉक्टर हैं टूर्नामेंट के, तो यहाँ पे किसका नाम लेंगे? सभी डॉक्टर हैं, तो सभी डॉक्टर। और जैसे ही कुछ भी, अगर हम नहीं चाहते कुछ भी इंसिडेंस हो, लेकिन अगर थोड़ा भी अगर कुछ होता तो सारे डॉक्टर भाग के न जाएं, एक दो ही जाएं। तो दोस्तों एक बार फिर से आप सभी का स्वागत है। चलिए रिफ्रेश करते हैं स्कोर को। 18 गेंदों पर 30 रन, और ये काट कर दिया ऑफ स्टंप के बाहर थी ये गेंद। देखते हैं गेंद बैकवर्ड पॉइंट के रीजन में जाती हुई, और इसी के साथ ये आता हुआ बेहतरीन चौका, वाटर कट, अपर कट, सुपर कट, गेंद सीमा रेखा कट कटा कट करती 4 रनों के लिए। रन ये समीकरण बनते हुए लेफ्ट आर्म गेंदबाजी, इस बार भी छोटी गेंद थी डीप स्क्वायर के रीजन में। डॉक्टर दीपक वहां पर मौजूद थे, उन्होंने गेंद को कलेक्ट किया, और जब तक विकेट कीपर के पास गेंद जाती, मौका था 1 रन यहां पर हासिल करने का। एक और रन के साथ में स्कोर पहुंचता हुआ 48। और एक बार फिर से बैकवर्ड पॉइंट के रीजन में, और गेंद सीमा रेखा के नजदीक जाते हुए 2 फील्डर वहां पर मौजूद, 2 रन यहां पर निकालते हुए, 3रा रन भी यहां पर दौड़कर मुकम्मल करते हुए हाफ सेंचुरी पूरी होती हुई स्कोर पहुंचता हुआ 51। 5.3 ओवर के बाद 51। अब ये जीतने के लिए 15 गेंदों पर 22 रन की जरूरत। पनवेल युवा यूनाइटेड उनके टीम के लिए फील्डिंग में लगातार बदलाव करते हुए, और इस बार जब यहाँ पर जो बैकवर्ड पॉइंट का जो एरिया था, बैकवर्ड पॉइंट और वाइड थर्ड मैन का जो एरिया था, वहां पर एक चौका और 3 रन आए थे। अब इस बार जो है वाइड थर्ड मैन पर एक फील्डर को तैनात किया गया है, तो इसका मतलब है कि हमें ज्यादातर गेंदें जो है ऑफ स्टंप के बाहर थी, अब हो सकता है मिडल स्टंप पर देखने मिले। और इस बार जो है मिडल स्टंप से लेग की तरफ ये गेंद जा रहे थे, यहां पर अच्छी सूझबूझ भरी एक कॉल शॉर्ट फाइन लेग के रीजन में। 51 अच्छी फील्डिंग यहां पर देखने को मिली। डॉक्टर साहब किट चाहिए क्या?
ठीक है, एक किट भी ले जाइए प्लीज। मेडिकल किट ले जाएं। और इस पर दबा एक बार पीछे कैच, शॉर्ट कवर के रीजन में ब्रेक के बाद ब्रेक दिलाते हुए अपनी टीम के लिए कमाल का विकेट और बेहतरीन कैच के साथ में एक और विकेट गिरता हुआ। बावन रन पर चौथे विकेट का पतन यहां पर होता हुआ। अच्छी वापसी यहां पर गेंदबाज ने कराई, अजीत ने एक विकेट यहां पर निकाल कर देते हुए। अब टोटल हम बात करेंगे तो आंकड़ा जो है पहुंच चुका है 52 रन 4 विकेट के नुकसान पर 73 रनों का पीछा करते हुए नए बैटर मैदान पर पहुंचते हुए। डॉक्टर भूपेश यहां पर मैदान पर पहुंचते हुए काफ़ी अच्छी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। आज उनके पास एक अच्छा टास्क है अपनी काबिलियत को दिखाने का, अपने हुनर को दिखाने का। 13 गेंदे और 21 रन, 13 गेंदों पर 21 रन का ये समीकरण बदलता हुआ। डॉक्टर रोहित सर, रोहित जी 18 पे 30 चाहिए थे, तो अभी 13 पे 21 चाहिए, मतलब जो 10 रन के अंदर ही अभी तक गेंदबाज ने रखा हुआ है। अब देखते हैं इस गेंद पर क्या होता है। और इस मरतबा उछाल लेते हुए गेंद स्क्वायर लेग अंपायर के पीछे से गई। 1 रन गैप बहुत था वहां पर। डॉक्टर दीपक का थ्रो नॉन स्ट्राइकर एंड पर काफी तेजी के साथ 2 रन यहां पर दौड़ लगाते हुए 2 और रन जुड़ते हुए टोटल स्कोर में। तो बात करेंगे 6 ओवर के बाद 54 रन, 12 गेंदे और 19 रनों की जरूरत। बारह गेंदों पर 19 रन के साथ में ये समीकरण यहां पर बनते हुए। और इस मारतफा ओवर पे डिलीवरी ऑप्शन पर फील्डर वहां पर मौजूद। ओहो, यहां पर ये कैच छूटता हुआ, 2 रन यहां पर मिलते हुए। और इसी के साथ में एक्स्ट्रा कवर के रीजन में डबल लपक ही लिया था उन्होंने, अंतिम क्षणों पर कंट्रोल नहीं कर पाया। इसी के साथ 2 और रन पहुंचा हुआ, 56 पहुंचा हुआ आंकड़ा अब तक 56, जीतने के लिए 11 गेंदों पर 17 रन। और यहां पर डॉक्टर प्रवीण ने लगभग सफलता दिलाई दी थी अगले गेंद का इंतजार करते हुए।
फुल टॉस और बैटर ने कहा थैंक यू बॉस, और इसी के साथ में ये लॉन्ग लेग के रीजन में आता हुआ बेहतरीन चौका। दीपक ने बेहतरीन कैच पकड़ा, दूसरा कैच, और जिस तरह से मैदान पर सूरज चमक रहा है उसी तरह से डॉक्टर दीपक यहाँ पर अपने फील्डिंग के हुनर से चमकाते हुए दो अच्छे कैच पकड़े। और उनके कप्तान की दाद देनी पड़ेगी, उनका जो एरिया उन्होंने रखा है ना एकदम परफेक्ट रखा है। अगर लेफ्ट हैंडर बैटिंग कर रहे हैं तो उनको डीप स्क्वायर लेग पे रखा गया है, और लेफ्ट भी बैटिंग कर रहे थे वहीं पर, और लगभग यहाँ पर रिवर्स स्विच करने में कामयाबी पा ही ली थी, थोड़े से चूक गए लेकिन वहाँ पर अच्छी कैच यहाँ पर पकड़े। 60 रन 5 विकेट के नुकसान पर समीकरण 9 गेंदों पर 13 रन। ये दिलचस्प समीकरण बदलते हुए इस MDPL 26 सीजन 3 के इस बेहतरीन मुकाबले में आज के दिन का पहला मुकाबला, और ये महाराष्ट्र स्टेट डॉक्टर्स प्रीमियर लीग 26 का आयोजन किया गया है प्राइमा उनके माध्यम से, पाताल गंगा रसायनी इंडस्ट्रियल मेडिकल एसोसिएशन उनके माध्यम से ये बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट तीसरा संस्करण यहाँ पर चालू होता हुआ आज के दिन 2 मैदानों पर यहाँ पर ये मुकाबले खेले जा रहे हैं। तो पहला मुकाबला यहाँ पर चलता हुआ NISM के मैदान पर। तो पहला मुकाबला अगर हम बात करेंगे तो एक दिलचस्प समीकरण यहाँ पर बनते हुए अगले बैटर मैदान पर पहुंच चुके हैं, और ये डॉक्टर आत्माराम पहली गेंद ऑफ स्टंप के गेंद थी, पूरी तरीके से लेग साइड की तरफ मारना चाहते थे, बल्ले के निचले हिस्से को लगी और दो मौका था 1 रन दोनों बैटर के पास। 61 पहुंचता हुआ ये आंकड़ा 8 गेंदे और 12 रन के साथ में एक समीकरण काफी मस्त बनते हुए, टफ बनते हुए, रोमांचक बनाती हुई ये दोनों टीमें आगे बढ़े। लॉफ्ट कर दिया, देखते हैं मौका यहां पर बन सकता है, यानी कमाल की हिट, कमाल की फील्डिंग के साथ में डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में 2 रन यहां पर मिलेंगे। बेहतरीन फील्डिंग की दाद देनी पड़ेगी, तालियां बजनी चाहिए इस एफर्ट के लिए। उन्होंने पहले कैच जरूर छोड़ा था लेकिन यहां पर अपने बाई ओर लगभग 15 से 20 मीटर दौड़ लगाते हुए 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए अब 7 गेंदे और 10 रन की जरूरत। 63 रन 5 विकेट के नुकसान पर बन चुके हैं। 7 गेंदे और 10 रन, 5 विकेट आधी टीम पवेलियन में। अब देखते हैं किस तरीके से इन स्कोर को बना पाते हैं। आगे बढ़े थे यहाँ पर मिस टाइमिंग हिट, विकेट कीपर के पास मौका और बेहतरीन कैच के साथ में विकेट नंबर 6। पर समीकरण जबरदस्त बनते हुए 6 गेंदों पर 10 रन की जरूरत। पनवेल युवा यूनाइटेड उनकी टीम के लिए 6 गेंदों पर 10 रन, और जिस हिसाब से हमने देखा था 18 पे 30, 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन चाहिए थे, वही यहाँ पर बनते हुए
टोटल अगर हम बात करेंगे तब 6 गेंदों पर 10 रन की जरूरत है। काफी जबरदस्त रोमांचक क्रिकेट यहाँ पर देखने को मिल रही है। पहला मुकाबला पनवेल युवा यूनाइटेड वर्सेस एपेक्स नवी मुंबई, इन दो टीमों के बीच में। अब समीकरण 6 गेंदे और 10 रन। छह पे 10 लेफ्ट आर्म गेंदबाज डॉक्टर अजीत, यहाँ पर बहुत बड़ा दारोमदार उनके ऊपर रहेगा और दोनों बैटर के ऊपर भी बहुत बड़ा दारोमदार। डॉक्टर तुषार और डॉक्टर आत्माराम की ये जोड़ी को बनाने हैं 10 रन और डॉक्टर अजीत उनको रोकने हैं 10 रन। और यहां पर बेहतरीन कैच के साथ में पहली गेंद पर बड़ा विकेट गिराते हुए अपनी टीम के लिए गली में बहुत बड़ा विकेट और गेंदबाज की निकल पड़ी। टीम को ले जाते हुए जीत की राह पर 5 गेंदों पर 10 रनों के समीकरण बनते हुए इस मुकाबले में डॉक्टर प्रशांत जाधव के बल्लेबाजी करने के लिए नए बैटर आते हुए। ओ कमाल की गेंद यहां पर बेहतरीन अंदाज में काफी तेजी के साथ गेंद डाली ऑफ स्टंप पर, बल्ला घुमा चुके थे लेग साइड की तरफ और निश्चित रूप से अच्छी क्या लाइन और लेंथ के साथ, क्या स्पीड के साथ इस बार बीट किया, रफ्तार से गिरफ्तार करते हुए बैटर को। और इस मर्तबा एक बार फिर से पहले गेंद की पुनरावृत्ति, बैक टू बैक विकेट गली में यहां पर आता हुआ और निकल पड़ी गेंदबाज डॉक्टर अजीत अपनी टीम को जीत की राह पर ले जाते हुए। और जिस तरीके से डॉक्टर कृष्णा खड़के यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए, लेकिन क्या गेंदबाजी करी है यहाँ पर डॉक्टर अजीत ने। 3 बॉल हेलो और यहाँ पर हेलो तो बहरहाल 3 गेंद पर 10 रन के साथ और पूरी तरीके से सम्मान और स्ट्राइक लाइन पर मौका, लेकिन 1 रन देकर स्ट्राइक यहां पर देते हुए जी थोड़ा स्पीड अप करिए। कांटेदार मुकाबला 2 गेंदों पर जीतने के लिए 9 रन की जरूरत है। किसी को रोहित शर्मा बनना पड़ेगा यहां पर। न्यूजीलैंड के साथ T20 मुकाबले में हिंदुस्तान को 2 गेंदों पर 10 रन की जरूरत थी, वहां पर रोहित शर्मा ने 2 सिक्सर लगाकर हिंदुस्तान को जीत दिलाई थी। तो यहां पर भी वही समीकरण बदलते हुए अगर स्कोर बरोबर होता है तो 1-1 पॉइंट डिवाइड किया जाएगा, ऐसी हमें सूचना दी गई है।
तो बहरहाल फील्डिंग में यहाँ पर लगातार बदलाव करते हुए 2 गेंदों पर 9 रन की जरूरत है। 6 पर 10 की जरूरत थी। डॉक्टर अजीत मैदान पर गेंदबाजी करने के लिए आए। 4 गेंदे 1 रन 2 विकेट के साथ में कमाल की किफायती गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए। और इस मरतबा घुमाकर मारना चाहते थे, गेंद जाती हुई यहाँ पर शॉर्ट फाइन लेग के रीजन में फील्डर मौजूद। 2 रन जीतने, 2 रन दौड़ के लिए यहाँ पर तीसरा रन लेना चाहते हैं, लेकिन कोई मौका नहीं मिलेगा। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 6-6 पर जीतने के लिए 1 गेंद और 7 रन, 1 बॉल पर 7 रन। और अगर यहाँ पर एक मौका है, जावेद मियादाद बन जाएंगे। 1986 में शारजाह में जो मारा था चेतन शर्मा को, तो बरोबर होगा स्कोर। और व्हाट अ हिट, सुपर हिट, जावेद मियादाद की याद दिलाता हुआ 1986 में शारजाह में चेतन शर्मा को जो हिट मारी थी, समीकरण पूरी तरीके से ध्वस्त करते हुए 1-1 पॉइंट यहां पर डिवाइड हो जाएगा। जिस तरह से जीत की खुशबू को महसूस कर रहे थे यहां पर टीम एपेक्स नवी मुंबई की टीम, आखिरी गेंद पर बड़ा 6 मारते हुए एक यादगार ऐतिहासिक हिट यहां पर लगाई गई। और इसी के साथ में 1-1 पॉइंट डिवाइड। और इस बैटर को जो है तालियों के अभिवादन के साथ स्वागत किया जाएगा उनका। कमाल की यहां पर बल्लेबाजी, और जिस तरीके से मरीज को आईसीयू से बाहर निकालने के बाद उनके परिवार वाले किस तरह खुश होकर बधाई देते हैं डॉक्टर को, उसी तरह की बधाई यहां पर मिलेगी। अपनी टीम को आईसीयू से बाहर निकालते हुए जनरल वार्ड में शिफ्ट कर दिया उनकी एक हिट ने, कमाल की हिट। और उसी के साथ में पनवेल युवा यूनाइटेड स्कोर लेवल 1-1 के साथ अगला मुकाबला जो होगा पद्मालया पुणे वर्सेस एटीएम पालघर, इन 2 टीमों के बीच में। और एटीएम पालघर की टीम ने टॉस जीता था और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था। हुए और एक उभर चुके हुए सितारे टीके माली जी और हमारे समीर राणे जी, उनके मुखारविंद से। नाही, अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग मधला 72-72 मंगल मूर्ती मोरया, जय महादेव। वा, गणपती बाप्पाच्या आरोळ्यांनी आणि हर हर महादेवच्या आरोळ्यांनी आता ही सगळी टीम एटीएम विनायक हॉस्पिटल वापी पालघरची आता मैदानाच्या दिशेनं रवाना झालेली आहे। चमचमत्या ट्रॉफीज आपण बघतोय। पहिलं पारितोषिक 1.5 लाखाचं आहे, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 75,000 आणि तृतीय क्रमांकाचं 50,000। तर अशा चमचमत्या ट्रॉफ्या आपण या म्हणजे कॅश प्राइज बरोबर आपण देणार आहोत। अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज आहेत, चमचमत्या ट्रॉफीज फर्स्ट सेकंड थर्ड प्राइजसाठी, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर याच्यासाठी रोहित गाताडे या लवकर डॉक्टर संजय कुरंगळेंशी आपण संपर्क साधा।
हॅलो, दोन्ही कॅप्टन या जरा या अगोदरच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन पद्मालया सॉरी पनवेल युवा आणि अपेक्स NMI